जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच लोक जे ते विचारत असतात की भावा यूट्यूब भविष्यात बंद पडेल का। मित्रांनो, तुम्हाला असं का वाटते की यूट्यूब भविष्यात बंद पडणार आहे? कारण यूट्यूबचे नियम इतके भयानक आहेत, इतके भयंकर आहेत, स्ट्राईक आहे, कम्युनिटी गाईडलाईन आहेत। मित्रांनो, कम्युनिटी गाईडलाईन तर इतक्या जास्त आहेत की तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकी यूट्यूबवरती करू शकत नाही। इतकं जर स्ट्रिक्ट नियम असतील तर मित्रांनो चुकी होऊ शकत नाही क्रिएटरकडून, आणि चुकी झाली तर त्याची शिक्षा त्यांना भेटत असते। त्यामुळे मित्रांनो, जास्त जर चुका केल्या तर चॅनल टर्मिनेट पण होत असतो। त्यामुळेच मित्रांनो, जे आहे यूट्यूब कधी बॅन होईल असं मला तर वाटत नाही। बाकी तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा। बाय द वे, आजचा टॉपिक आहे मित्रांनो की आपला जो यूट्यूबवरती व्हिडिओ दुसऱ्या कोणी कॉपी केला असेल तर त्याला आपण स्ट्राईक वगैरे देऊ शकतो। पण मित्रांनो, ते खरं तर स्ट्राईक देणं माझ्या तर नियमात बसत नाही। कारण कसं आहे, नवीन क्रिएटरला नियम माहीत नसतात, तो दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करतो तर त्याला स्ट्राईक देऊन त्याचा चॅनल उडवण्यापेक्षा सरळ आपलं समजून सांगायचं असतं। मोठे मोठे क्रिएटर मित्रांनो स्ट्राईक देतात, आणि मित्रांनो हे स्ट्राईक देण्यासाठी त्यांना कसं समजतं की आपला व्हिडिओ कुठल्या क्रिएटरने कॉपी केलेला आहे, किंवा कोणी आपला व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या व्हिडिओला काही पार्ट डाउनलोड करून यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे एकदम जबरदस्त झालेला, व्हिडिओला पटापट लाईक करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की मोठा यूट्यूबर आहे, त्याला काही सुद्धा कामं नसतात, तो यूट्यूबवरती सारखा शोधत असतो आपला व्हिडिओ कोणी कॉपी केलाय का आणि त्याला स्ट्राईक देत असतो। अजिबात नाही मित्रांनो, यूट्यूबचे एक कॉपीराईट मॅच टूल या नावाचे एक टूल आहे यूट्यूबवरती, म्हणजे वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये किंवा वायटी स्टुडिओमध्ये क्रोम ब्राउझरवरती किंवा PC वरती तुम्हाला भेटून जाईल। तर त्यामध्ये मित्रांनो जे आहे ते तुम्ही चेक करू शकता। आता हे भेटतं कोणाला, तर माझ्या मते मिनिमम 10 ते 20 हजार सबस्क्रायबर ज्यावेळी तुमचे होतात तेव्हा तुम्हाला यूट्यूबकडून कॉपीराईट मॅच टूल भेटतो। आणि माझ्या मते आता तर असं आहे, चॅनल मॉनिटाईज झाल्याबरोबरच तुम्हाला कॉपीराईट मॅच टूल पण भेटून जातो। तर मित्रांनो, काही क्रिएटरला लवकर भेटतो, काही क्रिएटरला थोडा लेट भेटतो। पण मित्रांनो, तो जर तुम्हाला एकदा भेटला तर त्याचे खूप सारे फायदे आहेत। आता फायदा म्हणजे काय, तुमचा व्हिडिओ कुणी कॉपी केलेला आहे ते तुम्हाला सर्व त्यात बघायला भेटेल। तिथून तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता, त्याला समजावून सांगू शकता, भाई माझा व्हिडिओ डिलीट मारतो, नाहीतर मी तुला कॉपीराईट स्ट्राईक देईल। जरी त्याने तसं करून देखील ऐकलं नाही तर नंतर तुम्ही कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकता। कारण विषय काय होतो, तुमच्या व्हिडिओला असतात चांगला कॉन्टेंट स्वतः बनवून 1000-2000 व्ह्यूज, आणि त्याने डाउनलोड करून त्याच्या चॅनलवरती टाकला की त्याला येतात 1-2 लाख व्ह्यूज। आता तुम्हाला कधी ना कधी वाटतं यार, आम्ही इतकी मेहनत करायची, 1-2 हजारच व्ह्यूज आहेत आम्हाला आणि पुढच्या क्रिएटरला 1-2 लाख व्ह्यूज गेलेत, तर तुम्ही त्यावेळी त्याला टेकडाऊन नोटीस पाठवू शकता। सो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, कॉपीराईट मॅच टूल कुठून चेक करायचा ते आपण मोबाईल स्क्रीनवरती जाऊन बघूया। मित्रांनो, मी जे आहे ते वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी क्रोम ब्राउझरवरती आलेलो आहे। क्रोममध्ये यूट्यूब स्टुडिओ सर्च केल्यानंतर यूट्यूब स्टुडिओ दिसेल, त्यावरती तुम्हाला लॉंग प्रेस करायचं, ओपन इन न्यू टॅब ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता खाली एक टॅब ओपन होईल, त्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो चॅनलचा डॅशबोर्ड ओपन होईल, आणि या साईडला तुम्हाला सर्व काही मेनूज बघायला भेटतील। आता या मेनूमध्ये तुम्हाला मॉनिटायझेशन हा एक खालून 3 नंबरला मेनू असतो, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला एक कॉपीराईट सारखं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मॅचेस, रिमूव्हल, रिक्वेस्ट, मेसेज आणि आर्चिव्ह दिसेल। तर तुम्ही जर एखाद्याला स्ट्राईक दिला असेल, रिक्वेस्ट टाकली असेल तर ते रिमूव्हल रिक्वेस्टमध्ये दिसते, आणि जर त्याला तुम्ही मेसेज करून सांगितलं असेल असं असं कर तर ते इथं दिसतं। आणि आर्चिव्हमध्ये तुम्ही ज्यांना पण टेकडाऊन नोटीस पाठवलेले आणि त्यांच्या चॅनलवरचा व्हिडिओ डिलीट झाला असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो की त्याचा प्रॉब्लेम जो आहे तुमचा सॉल्व्ह झालेला आहे, पुढच्या व्यक्तीला कॉपीराईट स्ट्राईक दिलेला आहे किंवा त्याचं चॅनल टर्मिनेट केलेलं आहे। तर या ठिकाणी मॅचेसमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा व्हिडिओ कोणी कॉपी केलेला आहे। आता इथं बघू शकता यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे, 1000 सबस्क्राईब, माझे 5-6 व्हिडिओ कोणी तर आहे असे डाउनलोड करून टाकलेले, त्याला टोटल व्ह्यूज किती आलेत, एकाला 15, एकाला 10, एकाला 2 असे व्ह्यूज पण तुम्हाला बघायला भेटतील। ओके, तर यामध्ये मित्रांनो तुम्ही इथंच साईटला चेक करू शकता तुमचा व्हिडिओ किती टक्के मॅच होते। आता हे 100% सगळे मॅच होत आहेत, म्हणजे आहे असा माझा व्हिडिओ डाउनलोड करून त्यांनी यूट्यूबवरती टाकलेला आहे। फॉर एक्झाम्पल, माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यातील 1 मिनिट कुणी तर कॉपी करून त्याच्या चॅनलवरती अपलोड केला असेल तर इथं 10% मॅच येतं। तर इथून तुम्ही त्याला जे आहे ते यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील। ठीक आहे, इथं जर तुम्ही यावरती क्लिक केलं असेल तर इथं तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर आर्चिव्ह दिसेल, रिक्वेस्ट, रिमूव्हल दिसेल आणि कॉन्टॅक्ट चॅनल दिसेल। कॉन्टॅक्ट चॅनलवरती क्लिक करून तुम्ही त्याला मेल वगैरे पण करू शकता की तू आमचा व्हिडिओ कॉपी केलेला आहे तो डिलीट कर। या टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही जर या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला जे आहे ते बरोबर समजेल की नेमकं तुमचा व्हिडिओ कोणी कॉपी केलेला आहे आणि तो तुम्ही कशाप्रकारे रिमूव्ह करू शकता। आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणी कॉपी केलेला आहे आणि चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अजूनही जर प्रो यूट्यूबर बघितले नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद,
जय महाराष्ट्र.